तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं असेल की हा गुरुवारचाच व्हिडिओ आहे आजचा. तर सकाळी मस्त छान सगळ्यांना चहा पाणी वगैरे जे काही आहे ते देऊन दिलेलं होतं आणि त्यानंतर मग आपली जी काही सुरुवात आहे ती झालेली होती. हळदीच्या लेपनाने आधी उंबरठ्याला मस्त छान असं लेपन करून घेतलं. आणि आजची देवपूजा ना वेदूला मी सांगितलेलं होतं की सकाळी तुला आज पूर्ण देवघर क्लीन करून घ्यायचं, पूर्ण देव वगैरे उजळवून घ्यायचे आहेत, तिला मी सांगितलेलं होतं. ती म्हटली ठीक आहे. मग तिने म्हणजे असं वेळ असला ना की करते ती. तर तिलाच मी आज सांगितलेलं होतं, कारण मी जर लागली तर याच्यामध्ये कसेही 1.5 ते 2 तास आरामात जातात. फक्त मी देवघरातला जो कलश होता ना तो तिला घासून वगैरे दिलेला होता. काही देवांचं ताम्हण वगैरे आपल्याला जे काही असतं ते, बाकी सगळं काही टोटली मी तिला करायला सांगितलेलं होतं. पूर्ण देवघर तिने स्वच्छ आधी खाली करून व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं आणि मग पूर्ण देव उजळवून घेतले. आणि आता देवपूजा वगैरे, देवांची मांडणी वगैरे सगळं काही तिनेच केलेलं होतं. जर असं कधीतरी तिला सांगायचं असलं ना तर मग मी सांगते तिला देवपूजा वगैरे करायला, पण कलशची पूजा वगैरे मी करते. पण आज ती म्हटली की सगळं काही मी करणार आहे, तू काहीच करायचं नाही. तर मग सगळं टोटली देवपूजा आज तिने केलेली होती. जर देवघर छान मस्त क्लीन आणि व्यवस्थित असलं ना तर मग छान वाटतं. जरा असं लखलखीत असलं की जरा प्रसन्न वाटतं देवघराकडे बघून. तर आज तिने केलेलं होतं. सुरुवातीला तिने ते कापड उलटं ठेवलेलं होतं. त्यानंतर मग मी तिला बोलली की असं नव्हतं तू ठेवायचं. ते तेवढं परत तिने काढलं आणि परत मग ते खालचं कापड देवांचं जे देवघरामध्ये अंथरलेलं असतं ते पुन्हा मग तिने व्यवस्थित असं लावून परत पुन्हा देवांची मांडणी केली. तर तिने ते आवरून घेतलं. तोपर्यंत मग माझं बरीचशी काय काय कामं होती घरातली ती मी आवरून घेतली. तोपर्यंत माझं इथे हळदीचं लेपन वगैरे जे आहे ते व्यवस्थित असं सुकून गेलेलं होतं. आणि मग शेवटी रांगोळी काढून घेत आहे. तर देवघर मी ना शक्यतोवर गुरुवारी आता करतच नाही क्लीन. दुसऱ्या दिवशी किंवा एक दिवस अगोदर असं करून घेते, जेव्हा वेळ असेल ना तसं. वाटलं मला आता की आता करूनच घ्यायचं आहे त्या 8-1 दिवसामधून एकदा, तेव्हा करते. पण आता बरेच दिवस म्हणजे देवपूजा वगैरे काही व्यवस्थित असं झालेलंच नव्हतं. त्यासाठी मग आधी देवही क्लीन करून घ्यायचे होते आजच्या दिवशी. आणि लेपन वगैरे झालं की जरा जास्त कामं होऊन जातात गुरुवारच्या दिवशी. तर मस्त छान अशी रांगोळी आजची इथे काढून झालेली आहे. आणि जेव्हा रांगोळी उंबरठ्याजवळ काढली जाते तेव्हा खूपच छान आणि सुशोभित असं आपल्या उंबरठ्याजवळ वाटत असतं, प्रसन्न वातावरण वाटतं. तर देवघर उजळून घ्यायचं काम वेदूने 1.5-2 तासामध्ये तिचं कंप्लीट करून घेतलेलं होतं. तोपर्यंत माझीही बरीचशी काय काय छोटी मोठी कामं होती ना ती झालेली होती आजच्या दिवशी. नाही तर मग देवघर वगैरे करायचं म्हटलं तर मग मला अजून जास्त खूप उशीर झाला असता स्वयंपाकासाठी म्हणा किंवा काही. सकाळी मी ना सिद्धीला मस्त छान असा लच्छा पराठा करून दिलेला होता. सकाळी मी नाश्त्यासाठी काही बनवलेलं नव्हतं आणि मुलंही काही खात नाही. पोहे वगैरे काही केलं ना त्यांना काही आवडत नाही. रोज रोज त्यांना शिरा वगैरे काय गोड गोड देणार आहे. त्यासाठी म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. दूध टोस्ट वगैरे असं जे आहे ना ते खातात आवडीने, त्यांना टोस्ट आवडतात. मग ते त्यांना देऊन दिलेलं होतं. आणि मग माझं बाहेरचं सगळं काही टोटली आवरून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. आधी मी सुरुवातीला ना कुकरमध्ये डाळ लावून घेतलेली होती. ज्यावेळेस मला असा डाळ भात वगैरे वरणबट्टीचा स्वयंपाक असला ना तेव्हा मला ह्या कुकरचाच खूप जास्त वापर होत असतो. कारण एका कुकरमध्ये माझा पूर्ण स्वयंपाक होतो असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. कारण आधी सुरुवातीला मी डाळ लावून देते, ती काढून झाली की मग लगेच त्याच्यात भाजी वगैरे करून घेते आणि भाजी झाल्यानंतर मग परत त्याच्यात भात लावून देते. तर आधी मी जोपर्यंत कामं मला बाकीची आवरायची होती ना तोपर्यंत डाळ लावून दिलेली होती, म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा वगैरेही होत नाही. कारण वरणबट्टीचा स्वयंपाक म्हटला म्हणजे थोडीफार जास्त एक्स्ट्राची भांडी आपली निघत असतात. त्यासाठी आधी इथं डाळ साधीच असते आमची जेव्हा मी वरणबट्टी वगैरे करतो. कधीतरी फोडणीची करते, पण माझ्या घरात तरी साधी सिंपल डाळ आहे ना ती आवडत असते सगळ्यांना. त्यासाठी मग डाळ लावून घेतली आणि डाळ पूर्ण झाल्यावर इथं भाजी लावून झालेली आहे. आणि जोपर्यंत बट्ट्यांचं पीठ वगैरे मळून घेतलं ना मी तोपर्यंत
भाजी लगेच होऊन जाते कुकरमध्ये. तसं तर मला वरणबट्टीसोबत ना वांग्याचीच भाजी खूप जास्त आवडते आम्हाला दोघांना. पण मग वेदून त्यांना बटाट्याची भाजी आवडते. तर त्यांच्यासाठी मग मी बटाट्याची भाजी बनवलेली होती आज म्हटलं. नाहीतर नेहमी माझं वांगे नाही तर मग ते मिरच्यांची भाजी वगैरे असते दही घालून, त्याच मी वरणबट्टीसोबत बनवत असते. तर भाजी वगैरे झाल्यानंतर मग इथे मी गॅसवरती ना पाणी तापवायला ठेवून दिलेलं होतं बट्ट्या वाफवण्यासाठी. तर आणि माझं लक्षच नाही, मी इथं बट्ट्या वगैरे घडायला सुरुवात केलेली होती आणि तोपर्यंत सिलेंडर संपलेला होता. आणि मी तशीच नंतर मी विचार करते पाण्याला उकळी का येत नाही, गॅस फुल आहे तरी पण. तेव्हा नंतर बघते तर सिलेंडर संपलेला आहे. आणि एवढं सगळं म्हणजे चपात्या वगैरे करायच्या म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं ना त्यावेळेसच सिलेंडरला संपायचं असतं. आणि ऐन घाईच्या वेळेला मग आपल्याला तो सिलेंडर चेंज करून घ्यायला म्हणजे बदलवून घ्यायला ना खूप जास्त कंटाळा येत असतो दुसरा सिलेंडर लावायचा. तर असं चला सिलेंडर लावून घेतला आणि पाणी मग मी इथे कॅटलमध्ये गरम करण्यासाठी तोपर्यंत ठेवून दिलेलं होतं, कारण बट्ट्या घडून झालेल्या होत्या आधीच. मग तोपर्यंत म्हटलं सिलेंडर लावेपर्यंत एका साईडला पाणी गरम झालं आणि बट्ट्या वाफवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. काही वेळेला आपल्याला घाई वगैरे असते ना त्यावेळेस आपण काय करतो, जोपर्यंत कुकरच्या याच्यामध्ये वाफ भरलेली असते ना भाजी वगैरे बनवलेली असली तर तेव्हाच आपण कुकर उघडायला जातो पटकन वाफ वगैरे काढून. पण तसं न करता आपण थोडं 5 मिनटं थांबलं ना, जो आपोआप त्याची वाफ वगैरे निघून झाल्यानंतर जर कुकरचं झाकण उघडलं तर भाजीला ना छान तेल वगैरे सुटलेलं असतं. आणि तसंच जर लगोलग आपण वाफ काढून झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं ना तर पाहिजे तसं तेल भाजीला येत नाही. चला स्वयंपाक वगैरे होईपर्यंत मी इकडे सगळे कपडे वगैरे आहेत ना आज मशीनमध्ये लावून दिलेले होते. हाताने वगैरे काही वॉश करत बसले नाही, कारण आज कंटाळाच आलेला होता कपडे धुवायचा आणि खूप जास्त कपडेही होती. मुलं वगैरे लहान असली ना तर खूप कपडेही निघतात मुलांची. त्यासाठी मी आज पूर्णपणे मशीनला लावून दिलेले होते सगळे कपडे आणि स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता. बट्ट्या एका साईडला वाफवत आहेत, भाजी झालेली आहे, डाळ झालेली आहे. तोपर्यंत आता कपड्यांचं वगैरे झालेले होते धुवून. आणि आज काही म्हणजे जेंट्स लोकांचे कपडे वगैरे असले ना त्यावेळेस मात्र मी मशीनमध्ये तर कधी चुकून लावत नाही, कारण त्यांना हाताने ब्रश लावावाच लागतो. आणि जेव्हा असे थोडेफार आज जास्त म्हणजे तसे नव्हते, मुलांचेच कपडे होते तर ते इझिली निघून जातात. आणि टॉवेल वगैरे सगळे काही धुवायचे असले ना तेव्हा मग मशीन लावूनच देत असते मी. आणि तोपर्यंत झाडांना पाणी वगैरेही मी आधी सकाळीच घालून दिलेलं होतं, म्हणजे जेणेकरून कुंड्यांमधलं पाणी वगैरे बाल्कनी आपली ओली झालेली असते ना ते पूर्णपणे व्यवस्थित निघून गेलेलं असलं घातलेलं पाणी, की मग एकदाची बाल्कनी क्लीन झाली की मग परत काही ओली वगैरे होत नाही. किंवा मुलं बऱ्याच वेळेला ना आता बाल्कनीतच खेळत असतात सकाळी, तर सारखं जा ये करत असले की ओले पाय तसेच घरामध्ये आणत असतात. कपडे वगैरे वाळवायला टाकले बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आणि इकडे बाल्कनी पुसायला घेतलेली होती. एका पाठोपाठ एक कामं जर होत गेली ना तर आपल्यालाही जरा बरं वाटतं सकाळच्या वेळेला. आणि आता ना दुपारच्या टायमिंगला म्हणजे 10 ते 12 नंतर खूप जास्त गरम होत असल्यामुळे घरातली कामं तर नकोशीच वाटतात. आणि खास करून तर स्वयंपाकाचं. त्यामुळे स्वयंपाक कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न आपला चालूच असतो, म्हणजे जेणेकरून जास्त ऊन वगैरे तापायच्या आधी, कारण खूप गरम होतं. आणि असं तळण वगैरे जर करायचं असलं त्यावेळेस तर जास्तच. पण माहीत नव्हतं मला की मुलांना इतकी जास्त वरणबट्टी वगैरे आवडत असेल असं. तर परी आणि सोनू दोघांनाही वरणबट्टी छान आवडीने खाल्ली म्हणजे त्यांनी. तर माहीत नव्हतं की त्यांना इतकी जास्त आवडते, नाही तर इतके दिवस झाले बनवलंच असतं मी. आणि बट्ट्या तर अशा असतात ना ह्या, की असं म्हणजे तळलेल्या बट्ट्या मुलं दिवसभर सुद्धा खातात, येता जाता त्यांना आवडत असतात बट्ट्या. तर तुम्ही जर तिकडच्या असाल आमच्याकडच्या साईडच्या तर तुम्हाला वरणबट्टी खानदेशामध्ये फेमस असतं जेवण तिकडचं म्हटलं तर. आणि येताना ना मी गावावरून बट्ट्यांचं पीठ घेऊनच येत असते, कारण माझ्या आईकडे गिरणी असल्यामुळे ती बट्ट्यांचं पीठ खमणचं पीठ दळून देतच असते. पण खमण ढोकळा ना माझ्या घरात इतका जास्त कोणाला आवडत नसल्यामुळे मी तितकं नाही आणत. बट्ट्यांचं तेवढं प्रत्येक वेळी आणत असते. तर मस्त छान अशा बट्ट्या ज्या आहेत ना तळून घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग लगोलग सगळे जर असले ना असं स्वयंपाक झाला की, कारण गरमागरमच छान असतात या, मस्त छान गरमागरम बट्ट्या तळून झाल्यानंतर लगे हात ताटं बनवले, लगेच देवांना नैवेद्य दाखवला, मुलांनाही दिला आणि मस्त छान असं आजचं जेवण इथे झालेलं होतं. बटाट्याची भाजी, बट्टी आणि डाळ भात. तर चला ताईंनो, आमच्या इकडच्या मस्त छान अशा स्पेशल डिश सोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, हाईप करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.